अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व बंधू भगिनींनो, काल आपण ह्याच्यापर्यंत आलो होतो, काय म्हणतात त्याला, काल आपण परमहंस संन्यास नाही, मोठे विलास फुले, परमहंसांची लक्षणं वगैरे पण मागे पाहिली. आता परमपूज्य सौ शकलताई म्हणतात, संग्रह करतो तो प्रापंचिकच. शास्त्राज्ञेनुसार संन्यासी जन बाह्य गोष्टींचा संग्रह करीत नसतात. एवढेच का नव्हे तर भगवत अनुसंधानाच्या आड येणाऱ्या अंतःकरणातल्या वृत्तींचाही संन्यासाने त्याग करायचा असतो. या वृत्ती कुठल्या तर अहंकार, मोह, माया, मी, माझे इत्यादी कशाचीही संग्रह अंतःकरणात करायचा नाही. असे जर झाले तरच तो आतून खराखुरा संन्यासी झाला. पण तसे जर नसेल तर तो खरा संन्यासी म्हटलेला नाही. याकरिता एक गोष्ट येथे सांगते. शृंगेरी मठाच्या परंपरेत श्रीमद विद्यारण्य स्वामी महाराज म्हणून एक फार थोर आचार्य होऊन गेले. त्यांचे बरेच शिष्य होते. त्यात काही संन्यास घेतलेले शिष्यही होते. त्यांच्यातल्या एका संन्यासी शिष्य वय झाल्याने निवर्तला. त्याला भूसमाधी अथवा जलसमाधी देण्याविषयी बाकीच्या शिष्यांनी त्यावेळी श्रीमद विद्यारण्य स्वामी महाराजांकडे येऊन त्यांना विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले की काही निर्णय घेण्यापूर्वी त्याने जवळ काही बाळगले आहे का ते अगोदर तपासा. जेव्हा त्या शिष्याने त्याप्रमाणे तपास केला तेव्हा त्या मृतसंन्यासाच्या छातीच्या एका टोकाला कसली तरी गाठ बांधलेली आहे असे त्यांना दिसले. तो गाठ सोडून पाहिल्यावर त्यातून बेहरा, खडीसाखर, ज्येष्ठमध अशा औषधी बाहेर निघाल्या. त्या शिष्याला कफाचा त्रास होता म्हणून त्याने त्या औषधांचा संग्रह केला होता. मात्र ते पाहिल्याबरोबर श्रीमद विद्यारण्य स्वामी महाराज म्हणाले की अरे, याला जाळा, हा काही खरा संन्यासी नाही. कोणत्याही कारणास्तव का असेना, पण जो संग्रह करतो तो प्रापंचिकच म्हटला पाहिजे. तो कसला आला आहे संन्यासी? संन्यास धर्म खडतर. म्हणजे संन्यास धर्म मुळातच किती कठीण खडतर आहे ते बघा. आपण हल्ली बघतो त्या तथाकथित संन्याशांपैकी किती जण या नियमांचे पालन करतात आणि ते तसे जर करत नसतील तर त्यांना संन्यासी मानू नये असे माझे स्पष्ट म्हणणे आहे. त्याचे कारण असे की तोही एक धर्म आहे, तेही एक व्रत आहे. जे संन्यासी ते व्रत सोडतात ते खरे संन्यासी नव्हेतच. संन्याशांनी वरील 6 प्रकारांमधील स्वतः स्वीकारलेला प्रकार काटेकोरपणे त्यांच्या नियमानुसार पाळायलाच हवा, नाहीतर त्यांना संन्यासी म्हणता येणार नाही. कलियुगात तर हे संन्यास व्रत टिकवणे फार फार कठीण आहे. श्री भगवंतांनी देखील स्वतः संन्यास आश्रम स्वीकारूनही संन्यास धर्माचे पालन न करणाऱ्या, ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार न करून घेणाऱ्या संन्यासांचा धिक्कार केलेला आहे. ते म्हणतात की नाही वैराग्याची स्थिती, नसता विषय विरक्ती, देखो देखी संन्यास घेती, केवळ वृत्ती अनार्थ. त्यांचा व्यर्थ संन्यास दान, व्यर्थ त्याचे दंड मुंडन, व्यर्थ काषाय वस्त्रग्रहण, जेवी वेशधारण नटाचे. काही लोक अंगी वैराग्य न बांधता, विषयाची विरक्ती न येता केवळ दुसऱ्याचे पाहून अन्नासाठी संन्यास घेतात. त्यांचा संन्यास व्यर्थ, दंड व्यर्थ, मुंडन व्यर्थ, तसेच त्यांची भगवी वस्त्रेही व्यर्थ होत. ते तर केवळ नटाचे सोंग होय. अलीकडच्या काळात तर परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज हे एकच सत्पुरुष असे दिसतात की ज्यांनी ते व्रत परिपूर्णतेने टिकवले होते. फार कष्ट सोसूनही ते व्रत सांभाळण्याची त्यांच्या श्रीदत्त संप्रदाय परंपरेच्या
एका पूर्वकालीन सत्पुरुषांची आणखी एका श्रेष्ठ संन्यासी महाराजांची एक गोष्ट येथे सांगते. प्रत्यक्ष देवाकडूनच संन्यास. परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराजांनी अत्यादरपूर्वक ज्यांचे संस्कृत भाषेत संक्षिप्त वर्णन चरित्र लिहिलेले आहे असे परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायण स्वामी महाराज नावाचे एक थोर संन्यासी सत्पुरुष श्री दत्त संप्रदायात होऊन गेले. श्री क्षेत्र नृसिंहवाडीला राहत असत. भगवान श्री दत्तप्रभूंचे ते श्रेष्ठ असे अनन्य भक्त होते. एके दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे ते कृष्णा नदीवर स्नानाला म्हणून गेले. पण त्यावेळी स्नान करत असताना कोणता तरी खालून त्यांचे पाय ओढले आणि त्यांना कृष्णेच्या तळाशी घेऊन गेले. दीपाली हे दार राव का. एके दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे ते कृष्ण नदीवर स्नानाला म्हणून गेले. त्यावेळी स्नान करत असताना कोणीतरी खालून त्यांचे पाय ओढले आणि त्यांना कृष्णेच्या तळाशी घेऊन गेले. तेथे तळाशी गेल्यानंतर त्यांना असे दिसले की श्री दत्त लोकातल्या दरबारात आपण उभे असून तेथे संन्यास दीक्षेची सर्व तयारी सुरू आहे. साक्षात भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तेथे सिंहासनावर बसलेले आहेत. या संन्यास ग्रहण विधी बराच मोठा असतो. श्री संत एकनाथ महाराज या संदर्भात असे म्हणतात की अष्टश्राद्धादी विधान प्राजापत्य नामे साधन मद भगवंता ते यजुन सर्वदान ऋत्विजा. मुख्यत्वे मुहूर्त जो अग्नी तो निजहृदयी संन्यासुपनी अशा निषिद्ध छेदूनी संन्यास करूनी निरपेक्ष. यथाविधी 8 श्राद्धे करून व प्राजापत्य नावाची इष्टी करून मग भगवंताच्या प्रित्यर्थ यज्ञ करून ऋत्विजाला सर्व प्रदान करावे. मुख्यत्वे करून मुहूर्त जो अग्नी त्याची आपल्या हृदयात स्थापना करून आशा निश्चय सोडून देऊन निरीच्छ होऊन संन्यास ग्रहण करावे. याप्रमाणे सगळा विधी संपन्न होऊन तिथे श्री क्षेत्र नृसिंहवाडीला कृष्णेच्या मध्यभागी पाण्याच्या खाली परमपूज्य श्री नारायण स्वामी महाराजांना प्रत्यक्ष भगवान परमहंस परिव्राजकाचार्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडून देवांकडून संन्यास लाभला. जेव्हा त्यांचा तो संन्यास विधी पूर्ण झाला, शास्त्रोक्त रीतीने संपन्न झाला, तेव्हा ते पाण्यातून बाहेर आले आणि आले ते दंडासहित परमहंस संन्यास संपन्न होऊनच. असे श्री दत्त परंपरेमध्ये हे सगळे संन्यासी महात्मे फार फार श्रेष्ठ अधिकारी आहेत. चुकीची समजूत. आणखी एक गोष्ट मी आज येथे मुद्दामच सांगणार आहे. ही फार मजेशीर गोष्ट आहे बरं का. अगदी ऐकण्यासारखी गोष्ट आहे. परमार्थाचा अभ्यास सुरू केला, साधना सुरू केली की काही मंडळींना असे वाटते की आपणही संन्यास घ्यावा. का तर संन्यास घेतला म्हणजे आपण ही जी समजूत असते ती मुळातच चुकीची असते. स्वतःच्या पात्रतेचा त्यांनी कुठे काही विचारच केलेला नसतो. अशीच मी एकदा परदेशात अमेरिकेत नव्हे दुसऱ्या एका देशात सहकुटुंब राहत होते. एकदा तिथे एक साधक गृहस्थ आणि त्याची बायको असे दोघे जण मिळून माझ्याकडे आले. बायको आपली रडत होती म्हणून मी त्यांना विचारले की काय झाले वहिनी, का रडताय? तर त्या बाई म्हणाल्या की अहो ताई ऐका, हे काय म्हणताय ते ऐकून त्या गृहस्थांना मी त्यांचे म्हणणे काय आहे ते विचारले. तर ते मला म्हणाले की ताई तुम्ही जर मला संन्यास दिला नाही तर मी तुमच्या घरातून आज बाहेर पडणार नाही. निदान मला तसे आश्वासन तरी द्या. मी त्यांना अनेक प्रकारे समजावून सांगितले की अहो मी काही संन्यास घेतलेला नाही आणि मला संन्यास द्यायचा अधिकारही नाही. मग असा काही अधिकार नसताना मी तुम्हाला संन्यास कसं काय देणार? जे अधिकारात बसत नाही
ते करायची माझ्या सद्गुरूंची मला आज्ञा नाही. एवढे सांगून देखील त्या गृहस्थांना ते काही केल्या पटेना. तेवढ्यातच त्या बाई मला वैतागाने म्हणाल्या की अहो, काल रात्रीपासून माझ्या मागे यांनी हीच कटकट चालवली आहे. आता तुम्हीच काय करायचे ते सांगा. ते गृहस्थ तर आमच्या घरातून हलायला तयार नव्हते. शेवटी काहीतरी सांगायचे म्हणून त्यांना मी असे म्हटले की असे करा, तुम्ही 20 तारखेला माझ्याकडे या. आता तसे जर का ते आले असते तर मी त्यांना नरसोबाच्या वाडीला म्हणून पाठवून देणार होते. एवढे सांगितल्यानंतर बघू आता काय करायचे, श्री भगवंतच करतील, आपण तरी काय करणार असा विचार करून मी आपली स्वस्थ बसले. देवांनाच काळजी. पुढे ते गृहस्थ खरोखरच 20 तारखेला सकाळी 8 वाजता आमच्या दारासमोर हजर झाले. अरे बापरे. मी देवांना म्हटले, देवा आज माझे काही खरे नाही. आले का धर्मसंकट. आता मला तुम्हीच वाचवावे. मला वाटले आता हे गृहस्थ संन्यास घेण्याबद्दल काहीतरी बोलतील. माझे यजमान तर इतके हादरले होते की ते पार आतल्या खोलीतच निघून गेले. आत जाता जाता ते मला रागवून म्हणाले, तू आता यांना काय उत्तर देणार आहेस ते देवच जाणे. उगीच काहीतरी नसती लफडी अंगावर ओढून असतेच. पण मी तरी काय करणार. झाले. ते गृहस्थ आत आले. मी त्यांना म्हटले, काय हो पंत, इकडे कुठे आलात. तर ते म्हणाले की अहो ताई, मी फार मोठा प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे आलो आहे. मी विचारले, कसला प्रॉब्लेम. तर त्यांनी सांगितले की मी आणि माझ्याबरोबर आमच्या घरातले सगळेजण असे काही भारतात परत चाललेलो आहोत. आमची कॉलनी पाडायची असा इथल्या राजाचा हुकूम झाला आहे. त्यावर मी विचारले, मग रे. तर ते म्हणाले की आता आमचे सामान कुठे ठेवावे असा मला प्रश्न पडला आहे. ते ऐकून मी त्यांना म्हणाले की एवढेच ना, मी 2 ठिकाणी फोन करते, तिथे तुम्ही तुमचे सामान ठेवा आणि थोडे सामान आमच्या गॅरेजमध्ये ठेवले तरी चालेल. काय मावेल ते सगळे तिथे ठेवा. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की मला सामान बांधायला थोडी खोकी पण हवी आहे. मी म्हणाले, एवढेच ना, पुष्कळ खोकी मिळतील. हो, पुष्कळ खोकी मिळतील. झाले. सगळी फोनापणी झाली. मी त्यांना घालवण्याच्याच प्रयत्नात होते म्हणून त्यांना म्हटले की लगेच जा पंत. लगेच गेला तरच तुम्हाला खोकी मिळतील, नाहीतर ती जर ट्रकमध्ये गॅरेजमध्ये गेली तर तुम्हाला मिळायची नाहीत. म्हणून लवकर जा. ट्रकमध्ये गार्वेजमध्ये गेली तर तुम्हाला मिळायची नाहीत. म्हणून लवकर जा. त्याप्रमाणे ते गेले. त्यांना सगळी खोकी विक्री देखील मिळाली. दिवसभर त्यांनी सगळे सामानांचे पॅकिंग केले आणि रात्री ते अगदी थकून झोपले. 21 तारखेला सायंकाळी उठल्यानंतर त्यांची बायको त्यांना म्हणाली, काल ताईनं काय विचारले. तर त्यांनी उलट आपल्या बायकोलाच परत विचारले की काय विचारायचे होते. त्यावर बायकोने त्यांना आठवण करून दिली की अहो, काल 20 तारीख होती ना. तेव्हा कुठे त्यांना आठवले आणि ते म्हणाले, हो खरेच की, मी ताईंना संन्यासाचे विचारण्यात होतो नाही का. मग ते परत माझ्याकडे आले. पण मी मात्र सुखात होते, कारण मी दिलेली तारीख निघून गेली होती 20 तारखेस आणि तो दिवसही गेलेला होता. त्यांना दिलेली संधी त्यांच्याच कर्माने हुकली होती. ते गृहस्थ परत माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ताई मला संन्यास हवा आहे. त्यावर मी त्यांना समजावीत म्हणाले, पंत कालचा दिवस गेला. आपला वायदा कालचा होता, आजचा नाही. पुढचा वायदा मी करणार नाही आणि तुम्हाला संन्यास घ्यायला पुढचा चान्स कधी आहे हेही मला माहीत नाही. कालचा चान्स होता. काल तुम्ही आला असता तर कदाचित काम झाले असते. अहो, त्यालाही योग लागतात. एक जोग गेला
आता पुढच्या कधी येईल ते मला माहीत नाही. जेव्हा येईल तेव्हा बघू. आता तूर्त तरी आम्ही भारतात तुमच्या घरी जा आणि सुखाने संसार करा. संन्यासाबद्दल आपल्याला बऱ्याच जणांच्या अशा भयंकर